विधान परिषद आमदाराच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत निवडून येणारा विधान परिषदेचा आमदार ह्याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आणि त्याची निवडणूक आमच्या परभणी जिल्ह्यासाठी आहे. सध्या 6 वर्षापूर्वी एक आमदार आमच्या इथं असंच निवडून आलं होतं. 6 वर्षात तो बापू काही आमच्या इकडं भटकला पण नाही, तरी त्याचे निष्ठावान कट्टर कार्यकर्ते कधीमधी त्याचं बॅनर लावायचे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला मानणाऱ्या बाणगुळा अवलादी खडा मारला तिथं पैदा व्हायलात, म्हणून त्याबद्दल न बोललेलं बरं. पण जर 6 वर्षापूर्वी निवडून आलेला माणूस एकदाही आपल्या इकडे आला नसेल आणि डबल त्याला तिकीट देणार आहेत अशी चर्चा होती. जर त्याला तिकीट दिलं असतं त्याचा प्रचार करणारा कोणी मला इकडे दिसला असता तर त्याचा करेक्ट कार्यक्रम म्या केला असता हा शब्द इथून द्यायलो. पण असो, आता विधान परिषदेची निवडणूक, विधान परिषद म्हणजे राज्याचं वरिष्ठ सभागृह, विधान परिषद म्हणजे राज्याचं स्थायी सभागृह जे की विसर्जित होत नसते. आता एखाद्या राज्यामध्ये आपल्याला विधान परिषद निर्माण करायची असेल तर त्या राज्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या 2/3 सदस्यांचं बहुमत पाहिजे. आता त्यानंतर निर्माण केल्यावर त्या विधान परिषद आमदाराची सदस्य संख्या कशी ठरवायची, तर विधानसभेच्या 1/3 सदस्यापेक्षा विधान परिषदेच्या आमदाराची सदस्य संख्या जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 5 ऑगस्ट 2019च्या अगोदर जम्मू काश्मीर नावाच्या राज्यामध्ये जी विधान परिषद होती तिथली सदस्य संख्या 36 होती. यस, आता सध्या जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर पोरो ह्या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. याला आपण MLC म्हणतो, मेंबर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्यानंतर महाराष्ट्राच्या खाली तेलंगणा नावाचं राज्य आहे. ह्या तेलंगणा नावाच्या राज्यामध्ये विधान परिषदेचे 40 आमदार आहेत. हे तेलंगणा आंध्र प्रदेश नावाच्या राज्यामधून निर्माण झालं. इथं विधान परिषदेचे 58 आमदार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक नावाचं राज्य आहे. इथं विधान परिषदेचे 75 आमदार आहेत. आणि आणखी 75 आमदार असणारी विधान परिषद आहे बिहार. इथं 75 विधान परिषदेचे आमदार आहेत. आणि सर्वाधिक जास्त विधान परिषदेची सदस्य संख्या असणारं जे राज्य आहे त्याचं नाव उत्तर प्रदेश. इथं विधान परिषदेचे 100 आमदार आहेत. या विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी त्याचं वय 30 लागते. मेन गोष्ट याची 5 पद्धतीनं निवड प्रक्रिया केली जाते. आता ती कशी ह्याबद्दल देखील आपण माहिती पाहूया. मी तुम्हाला सांगितलं काय की त्याची सदस्य संख्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि ती 40 पेक्षा कमी नसावी. आता ही एक याची अट आहे. कलम 169 नुसार संबंधित राज्यामध्ये विधान परिषदेची तरतूद अशी कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या. आता या प्रत्येक बाबी आपण थोड्या क्लिअर करूया आणि ह्या क्लिअर केल्याच्या नंतर जर तुम्हाला पाहिलं तर 1935च्या कायद्यानं विधान परिषदा निर्माण झाल्या. 1 मे 1960 पासून या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये विधान परिषद आहे ती 78 आमदाराची आहे. 171 मध्ये तिची रचना आहे आणि 172 उपकलम 2 नुसार विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. याचा अर्थ तिथं काय होतंय तर दर 2 वर्षाला 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्या जागी तेवढ्यांची नव्याने निवडणुका होतात. आता यांना मतदान कोण करते याच्याबद्दल पाहायचे. यांची 5 प्रकारे निवड पद्धती कशी आहे हेही आपल्याला पाहायचे. पहिलेच आमदार आपले जे विधानसभेचे ते बरोबर काम करणं, बोटावर मोजक्या इतके काही लोक आहेत जे चांगलं काम करतात, बाकी त्यांचे नातेवाईक त्यांच्या सोबत राहणारे. यायचं सोडलं तर विधानसभा मतदारसंघ त्यांनी वाऱ्यावर सोडलाय. मुंबईला जाणं एवढी मोठी गादी कुचकुच आहे का नाही. त्यानंतर भला मोठा एन्जॉय, कळलं का, त्याला प्रत्येक सुविधा आणि दर हप्त्यातून मुंबईला काय असतं त्याचं त्याला माहीत. आता त्याच्यानंतर पुन्हा आपल्या बोकांडीवर दुसरा एक आमदार तयार केलाय, त्याचं नाव विधान परिषद आहे. पण ह्या आमदाराला आपण मतदान करत नाही, ज्याची निवडणूक आहे. त्याच्यात लक्षात घ्या, गल्लीमध्ये कोपऱ्यामध्ये ग्रामपंचायतपासून खासदारापर्यंत निवडणूक असेल तर काही गल्ल्यामधून लोक पैसे आल्याशिवाय बाहेर निघत नाहीत. मग तिथं 500-2000 रुपये त्या सदस्याला द्यावं लागतात. महानगरपालिकेला अलीकडं 2-2, 3-3 हजार रुपये रेट चालला. तर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येणारा जो आमदार आहे त्याची निवडणूक असल्यामुळं इथं मतदान कोण करतंय आणि याला नेमका पैसा किती द्यावा लागेल ही गोष्ट एवढी सोपी नाही.
आमच्या इथे या अगोदर जे निवडून आलं का ते आम्हाला भेटलंच नाही, कदाचित त्याचा लय पैसा गेला असेल आणि तो पैसा काढण्यासाठी ते बेजार झाला असेल म्हणून त्याला आम्हाला भेटायला वेळ भेटला नसेल. पहा लक्षात घ्या. आता मेन गोष्ट याच्यामध्ये पाहत असताना विधान परिषद आमदाराची 5 प्रकारे निवड केली जाते म्हणलो मी. मग त्यामध्ये पहिली आहे 30 आमदार आमदारामार्फत निवडल्या जातात, 22 आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत, 7 आमदार पदवीधर मतदारसंघातून, 7 आमदार शिक्षक मतदारसंघातून आणि राज्यपाल निवडतो 12. आता पहा विधानसभेच्या सदस्याद्वारे म्हणजे विधानसभेचे जे आमदार असतात ह्या आमदारामार्फत 1/3 म्हणजे 30 आमदार विधान परिषदेवर महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये निवडले जातात. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत 1/3 म्हणजे 22 आमदार विधान परिषदेवर निवडून दिल्या जातात. त्याच्या निवडणुकीबद्दल आज आपल्याला माहिती पाहायची आहे. त्यानंतर पहा पदवीधर मतदारसंघातून महत्त्वपूर्ण गोष्ट 1/12 म्हणजे 7 आमदार, शिक्षक मतदारसंघातून 1/12 म्हणजे 7 आमदार. आता पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदाराचं काम असते पदवीधर लेकरांच्या समस्या, पेपर फुटी है ना, त्यानंतर फीसवाढ याबद्दल बोलावं. पण जो कोणी निवडून आला तो दलिंदर आतापर्यंत आमच्या ह्या समस्येवर बोलला नाही. हे बोलल्यावर त्याच्या कट्टर निष्ठावान कार्यकर्त्याला राग आला तर तू काही उखडू शकत नाही, कारण तू जनतेचा सेवक आहे. तुझं काम त्या पदवीधर लेकरांच्या बेरोजगारीबद्दल, त्यांच्या पेपर फुटीबद्दल, फीस वाढीबद्दल है ना, अलीकडं परीक्षेत चाललेल्या सावल्या गोंधळाबद्दल तू कधीतरी विधान परिषदेमध्ये बोललं पाहिजे. केवळ तू कॉलेज आहे, तुझ्या शाळा आहेत, तिथलं मतदान उचलायचं आणि आपली खुर्ची कायम ठेवायची. यासाठी जे जे हरामखोर आतापर्यंत निवडून आलेत त्याचा कार्यक्रम करेक्ट व्हावा. पण हे सुधरत काऊन नाही होईल, कारण त्याचे कट्टर कार्यकर्ते प्रत्येक गावाखेड्यात पेरलेले असतात, ते बरोबर मतदान कव्हर करतात आणि पुन्हा हीच हरामखोरं खुर्चीला चिटकून बसतात. मग जो कोणी असतील एखाद्या बोटावर मध्ये इतका चांगला, पण जो नाही, ज्यानं आतापर्यंत पदवीधरांच्या समस्या मांडल्या नाही, आतापर्यंत परीक्षा सावळ्या गोंधळबद्दल बोला नाही, पेपर फुटीबद्दल बोला नाही, त्याच्यासाठी मात्र हे वाक्य आहेच का तू हा करेक्ट कार्यक्रम होणार. तर पदवीधर शिक्षक मतदारसंघात निवडून आल्याचं काम आहे. शिक्षकाच्या समस्या आहेत. अलीकडे एक आमदार उठसूट शिक्षकावर बोलतो, ते घरीच राहायला पाहिजे, शाळेपाशीच राहायला पाहिजे. आता ती या घरी ठेव का शाळेपाशी ठेव, पण त्याला त्याचं काम करू दे. तू आमदार आहे, तू हे काम करणं हे देखील गरजेचं आहे. लक्षात घ्या. केवळ काय होतंय, उठसूट आपण एखादं स्टेटमेंट आणि प्रकाश होतात राहण्यासाठी स्टेटमेंट देणं चुकीचं आहे. त्याच्या समस्या पहा, शाळाबाहेर कामं पहा, त्या शिक्षकांना मागं कामं किती दिलेत, BLOचे कामं आहेत, तांदूळ मोजायचे कामं आहेत, माणसं मेले मोज, जिवंत मोज, पळून आलेले मोज, पळून गेलेले मोज, आहे का नाही. मतदार यादी तयार कर आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता त्यांनी शिकवलं पाहिजे आणि त्यानं गावातच राहिलं पाहिजे. गावात राहू दे आणि गावातले नातं त्याला लावू दे, म्हणजे त्याचे लेकरं निकामी, गावातले लेकरं निकामी हो द्या ठिकाणा. तर असो. त्यानंतर राज्यपाल नामनिर्देशित 1/6 म्हणजे 12 आमदार, कला, वाणिज्य, विज्ञान, अर्थ, पत्रकारिता, समाजदर्श, क्रीडा, चित्रपट या क्षेत्रातून 12 लोक राज्यपाल विधान परिषदेवर पाठवत असतो. आता आपल्याला ज्याच्याबद्दल पाहायचंय ती गोष्ट थोडी लक्षात घ्या. यस, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला सांगा, या विधान परिषदेच्या आमदाराला मतदान कोण करते, तर पहिल्यांदा त्यांना मतदान करते पंचायत समितीचा सभापती. पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य यांना मतदान करत नसतात. त्यानंतर पहा जिल्हा परिषदेचे सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उभं राहिलेल्या विधान परिषदेच्या आमदाराला जिल्हा परिषद सदस्य मतदान करते. त्यानंतर त्या जिल्ह्याअंतर्गत नगर पंचायत असेल तर त्याचे सदस्य, त्यानंतर त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात नगरपालिका असतील तर त्या नगरपालिकेचे नगरसेवक आणि त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असतील तर त्या महानगरपालिकेचे नगरसेवक एवढे यांना मतदान करतात. मग आता या निवडणुकीला पैसा जास्त का लागणार, तर त्याचं कारण काही गल्ल्यातून, काही बोळातून, काही वस्तीतून ग्रामपंचायत निवडणुकीपासून खासदाराच्या निवडणुकीपर्यंत पैसे आल्याशिवाय बापू हा बाहेर निघत नाही.
तर मग हा सदस्य झालेला आहे, ह्यानं निवडून येण्यासाठी बंबाट पैसा खर्च केलेला आहे. मग याची इच्छा असती फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आता तरी थोडा पैसा भेटला पाहिजे, म्हणून याचा देखील 5 लाख, 8 लाख, 4 लाख, 3 लाख असा रेट ठरतो आणि याला तो पैसा जो कोणी जास्त पाठवेल तो या निवडणुकीत निवडून येतो. 6 वर्ष याचा कार्यकाल आहे. यानं काय काम केलं कुठं लोकांच्या लक्षात येत